नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये जे की आपण महा टीईटी, सीटीटी आणि टीआयटी एक्झामचा जसा सिलेबस नुसार अभ्यास कसा करावा आणि अभ्यासाला सुरुवात केलात तरच आगामी काळामध्ये तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे। आतापासून अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो। मी काल एक व्हिडिओ टाकला होता, ती रेकॉर्डिंग जरा व्यवस्थित ऐका। समाजामध्ये खाजगी संस्थेमध्ये कशी फसवणूक होते आणि वय निघून गेल्यानंतर आपल्या हाताशी काहीच राहत नाही, ते व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका। विशेष करून महिला मंडळ असेल किंवा जे काही शिक्षक पेशामध्ये असणारी व्यक्ती असतील त्या लोकांची फसवणूक कशी होते, रोजगारापेक्षा सुद्धा कमी पगार दिला जातो। यासाठी या परीक्षा क्रॅक करायचे मित्रांनो, आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची, थोडा अभ्यास करायचे। आज आपण बालमानसशास्त्र या विषयाचा अभ्यास कुठून सुरुवात करावी आणि या विषयामध्ये 30 गुणांपैकी गुण कसे मिळवावे व इतर विषयातून कसे गुण मिळवावे, महा टीईटीला कसं क्रॅक करावं याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला मित्रांनो, महा टीईटी किंवा सीटीटी परीक्षा जर बघितलं तर ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे, लक्षात घ्या। आणि या पात्रता परीक्षेमध्ये आपल्याला ओपनच्या विद्यार्थ्याला म्हणजे पी वर ओपन असेल तर त्या विद्यार्थ्याला 90 मार्क मिळवायचे असतात आणि जे की कास्ट मध्ये असतात, जे लोक कास्ट मध्ये असतात त्या कास्ट मध्ये असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 83 मार्क मिळवून ही परीक्षा क्रॅक करायची असते। त्याच्यानंतर टीआयटी एक्झाम मध्ये आपल्याला मेरिट बेसवर शिक्षक होता येतं आणि आपल्या जिल्ह्यात, आपल्या जवळच्या जिल्ह्यात व्हायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने मार्क हवे असतात। अदरवाईज तुम्ही आता बघितलं असेल, स्वामी संस्थेमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉब जॉईन केला नाही। याचं कारण म्हणजे, लक्षात घ्या, याचं कारण म्हणजे त्यांना मार्क कमी होते। त्याच्यामुळे साधारणपणे आपलं टार्गेट एवढंच ठेवायचे की 130 मार्कापर्यंत आपल्याला मार्क मिळवायचे या परीक्षेत 90 मिळवायचे, कास्ट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 83 मार्क मिळवायचे। मग या महा टीईटी परीक्षेमध्ये विषयानुसार अभ्यास करत असताना बालमानसशास्त्राचा कसा अभ्यास करावा आणि सुरुवात कशी करावी, कोणत्या घटकापासून सुरुवात करावी, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डीएड किंवा बीएड झालेलं आहे तुमचं, तर डीएड बीएड ला असताना मानसशास्त्राची पुस्तकं तुम्ही अभ्यासली आहेत। अध्ययन अध्यापन पद्धती, पाठ टाचन, त्यानंतर उपपत्त्या, शोध, निबंध, मानसशास्त्र बाबतचे ज्या काही शास्त्रज्ञ व शास्त्रज्ञांनी केलेल्या उपपत्त्या यावर तुम्ही अभ्यास करत आला आहात। पण विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास करत असताना तुम्हाला नोट्स कुठल्या वापरायच्या अजून सुद्धा त्याचा मेळ लागत नाही। त्यावेळेस नोट्स वापरत असताना किंवा बेसिक गोष्टी शिकत असताना कोणत्या कोणत्या घडामोडीकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपले क्लासेस चालू झालेत, विशेष म्हणजे जी की महा टीईटी, सीटीटी किंवा टीआयटी एक्झामचे कॉम्बो बॅच आपली चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर कृपया करून टीईटी परीक्षा 2025 असं व्हॉट्सअप केलं तरी हरकत नाही, तुम्हाला माहिती मिळून जाईल। कारण लाईव्ह क्लास असेल, तुमच्या वेळेनुसार रेकॉर्ड सुद्धा बघता येणार आहे, त्यानंतर तुम्हाला नोट्स सुद्धा दिले जाणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं टीआयटीचं सुद्धा आतापासून थोडं कव्हर करून घेतलं जाणार आहे। म्हणजे पॅरलल एक रिझनिंगचं लेक्चर सुद्धा तुम्हाला कंटिन्यूस असणार आहे, जेणेकरून आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला भविष्यात त्याचा जास्त फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, डीएड बीएड आणि मानसशास्त्र हा विषय जर बघितला, मानसशास्त्र जर विचार केला तर मानसशास्त्र तुम्हाला टीआयटी एक्झामला 30 मार्काला आणि टीईटी एक्झामला 30 मार्काला, सीटीटी एक्झामला 30 मार्क, म्हणजे प्रत्येक एक्झामला तुम्हाला आहेच हा विषय। याचा अभ्यास करत असताना मराठीमध्ये कोणते बुक वापरावे, म्हणजे मराठी मीडियम मध्ये वाल्यांनी कोणते बुक वापरावे। मित्रांनो, तुमचं बेसिक पासून क्लिअर करायचं असेल, शिक्षणशास्त्र 11वी हे पुस्तक वापरा। मित्रांनो, काय करा, शिक्षणशास्त्र 11वी हे पुस्तक वापरा। याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाते आणि आपण पण उपलब्ध करून देऊ। 11वीचं पुस्तक तुम्हाला एकदा वाचायचंय, 11वी शिक्षणशास्त्राचं पुस्तक। आणि त्यानंतर शिक्षणशास्त्र 12वी हे सुद्धा अध्ययन व शिक्षणातील स्वातंत्र्यानंतर ज्या झालेल्या घडामोडी यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येत असतात। त्यानंतर एक छोटं पुस्तक सांगतो, एक 90 रुपयाला भेटतं, ते म्हणजे फडके प्रकाशनचं बुक वाचायचं मित्रांनो, लक्ष द्या, फडके प्रकाशन।
फडके प्रकाशनचं एक बुक वाचायचंय आणि बाजारामध्ये याच्या पलीकडे भरपूर पुस्तकं आहेत, पण ऍज पर गव्हर्नमेंट आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला या परीक्षेतून या पुस्तकातून अभ्यास करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सिलेबसचा जर विचार केला, सुरुवातीला तुम्हाला तिथे अध्ययन काय, अध्यापन काय, विकास काय, बुद्धिअंक काय, विद्यार्थ्याचे वाढीचे घटक कोणते, विद्यार्थ्यांची मानसिक लैंगिक स्थिती काय, उपपत्त्या काय, शास्त्रज्ञ काय, कोणत्या शास्त्रज्ञावर कोणत्या घटकावर परिणाम करतात, विचार प्रक्रिया म्हणजे काय, हे सगळं सिलेबस ठरलेलं आहे. आणि याच्यातूनच आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न थोडेसे हार्ड असतात. त्यामुळे आपण काय केले, आता मी स्वतः मंडे आणि ट्युजडे म्हणजे 2 दिवस कंटिन्युअसली, मंडे आणि ट्युजडे म्हणजे कंटिन्युअसली 2 दिवस आपलं बालमानसशास्त्राचं लेक्चर असेल व इतर दिवशी आपलं मॅथचं लेक्चर असतं मित्रांनो. म्हणजे विद्यार्थ्यांना जास्त लोड द्यायचं नाही, आतापासून थोडं 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 त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. मानसशास्त्र जर विचार केला, जर तुमचे 20 लेक्चर झाले तर 20 लेक्चर मध्ये अख्खं मानसशास्त्र शिकवून होतं. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने शिकवतोय. म्हणजे आपण सुरुवात करतोय काय, शिक्षणशास्त्र या 11वी या पुस्तकाच्या घडामोडीपासून, म्हणजे अध्ययन, अध्यापन, स्वातंत्र्यानंतरचे शिक्षण काळ, आयोग, वेगवेगळे राष्ट्रीय शिक्षण धोरण, त्यानंतर 2009चा कायदा जो की 1 ते 1 वर्ष ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तीचं शिक्षण मूलभूत हक्क आहे, यावर सुद्धा आपण काम करतोय. 2009चा कायदा झाला. या प्रत्येक गोष्टीवर आपण शिक्षणाच्या बाबतीतल्या पूर्ण घडामोडी, तसंच अध्ययन, अध्यापन पद्धती व बालकांचे मानसशास्त्र या घटकापासून आपण सुरुवात करत आहोत. आणि ही बॅच आत्ताच म्हणजे 5 तारखेपासून सुरू झालेली आहे मित्रांनो. या 5 जून पासून सुरुवात झालेली आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो या सर्व घडामोडी तुम्हाला मिळून जाणार आहेत. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या असतात की सर काय वाचायला पाहिजे. आता जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांनी शिक्षणशास्त्र हे इंग्लिश मध्ये डाउनलोड करा, तुम्हाला याच्यावर भेटून जाईल, क्रोमवर सुद्धा भेटून जाईल शिक्षणशास्त्र 11वी 12वी. आणि ज्या विद्यार्थ्यांना बाबा मराठी चांगलं वाचता येते त्यांनी आतापासूनच, इंग्लिश तुमचं मीडियम असलं तरी चालेल, पण तुम्ही आतापासून जर तयारी करत राहिलात थोडी थोडी तर नक्कीच आगामी काळामध्ये तुम्हाला परीक्षेला सपोर्ट होणार आहे आणि परीक्षा पास होणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही आता शिक्षक भरतीचा जो घाट आहे, आता TIT 3 झाली, आता TIT 4 होणार का, हा जो काही तुमच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे, तर मित्रांनो मागचा काळ आणि आता काळाचं कंपॅरिझन करून तुम्ही निगेटिव्ह राहू नका. तुम्हाला या परीक्षा आहेत, या परीक्षा क्रॅक करणंच आहे. आज ना उद्या परीक्षा होणारच, म्हणजे 100% जागा तर येणारच आहे. या विभागामध्ये कुठल्याच भरत्या कमी पडणार नाहीत. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे गृह विभाग आणि तिसरं म्हणजे आरोग्य विभाग. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला या घटकामध्ये 100% भरत्या झालेल्या दिसून येतील. पुढले 10 वर्ष शिक्षक भरतीला न खंड पडता कंटिन्युअसली ते प्रक्रिया चालू ठेवतील. पवित्र पोर्टल कंटिन्यू चालू राहील. 2-3 महिन्याला प्रत्येक अपडेट येत राहील. आणि विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने सांगितले की बाबा तुम्ही इथून पुढे दरवर्षी TET एक्झाम घ्या आणि TIT एक्झाम घ्या. जे उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करून त्यांना या परीक्षा घ्याव्याच लागतील. आणि त्या परीक्षा पास व्हायचं म्हटलं तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आणि अभ्यास करत असताना ग्रो अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करावंच लागेल. कारण ग्रो अकॅडमी चॅनलवर फक्त भरती आली आणि लगेच ते कोर्स एक्झिट झाला असं नाही, तर ग्रो अकॅडमी चॅनलवर असं चाललेलं असतं, कंटिन्युअसली आपण शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. ठीक आहे. दिवसभरामध्ये तुमचे एक साधारण 4 लेक्चर होतील. 4 लेक्चरच्या माध्यमातून इंग्लिश कंपल्सरी, मराठी कंपल्सरी, बालमानसशास्त्र, गणित या सर्व विषयावर भर दिला जाईल. जे EVS चा विषय आहे त्याच्या नोट्स प्लस विषयाचे काही लेक्चर सुद्धा दिले जातील, जेणेकरून तुमचा फर्स्ट पेपर व सेकंड पेपर सामाजिक शास्त्र कंटिन्युअसली तुमचा रोजच्या रोज होत राहील. आणि सायन्सचं जर बघितलं तर सायन्सचे सुद्धा तुम्हाला लेक्चर मिळून जाणार आहेत. म्हणजे या कंबो बॅच मध्ये तुम्हाला दोन्ही पेपर पास करून TITचं सुद्धा रिझनिंगचं एक लेक्चर दिलं जाणार आहे, जेणेकरून तुमचं रिझनिंग सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आत्तापासून सुधारत जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विषयाला तज्ञ शिक्षक आहेत. मागचे 7 वर्ष झालं आपण काम करतोय या घटकावर. 2017च्या TIT एक्झाम पासून ते आतापर्यंत TET, CTT व TIT या प्रत्येक परीक्षेमध्ये विचार केला तर शिक्षक भरतीमध्ये 1200 विद्यार्थ्यांना पास केले आपण आतापर्यंत. आणि 3,500 ते 4,000 लोकांना TET व CTT या परीक्षामध्ये पास केलेलं आहे. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि तुम्हाला जर कोर्स हवा असेल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.